हे बघा, आज शुक्रवारच्या बाजारातून सौंदाळे मासे आणलेले आहेत। हे 200 रुपयाचे मासे बघा आम्हाला आज किती मिळालेत। आता स्मिताताई हे मासे मला कापून देणार आहेत। बघूया आपण आता मासे कसे कापतायत। त्याला कवलं नाहीये, काय नुसतंच साफ करायचं। डबा कुठे गेला कुकरचा? डबा नाही आणला तुम्ही इकडे? आणू? आज बाजारात खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला मासे साफ करायला मिळाले नाही। नाहीतर तिथे मासे साफ करण्यासाठी स्पेशल एक माणूस बसलेला असतो, ते आपल्याला मासे साफ करून देतात। 20-30 रुपये घेतात मासे साफ करायचे, पण आज त्यांच्याकडे खूप गर्दी होती म्हणून आम्ही घरी घेऊन आलो मासे साफ करायला। चला आता हे असे सगळे मासे आम्ही साफ करून घेतो, तोपर्यंत मी वाटण्याची तयारी करते। नमस्कार, आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आम्ही पुन्हा एकदा शुक्रवारच्या बाजारात गेलेलो कट्ट्यावर, आणि आज सौंदाळे मासे आणलेले आहेत। सौंदाळे माशांचं सार करणार आहे। आज माझ्या नंदा दोन्ही आलेल्या आहेत, त्यांना केळीच्या पानातले मासे खायचे, तर आज आपण पुन्हा केळीच्या पानात सौंदाळे मासे करणार आहोत, पण थोडी वेगळी पद्धत आहे। तर आता हे सारासाठी मी मसाला सगळा तयार केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे सार उकळलं की आपण त्याच्यामध्ये मासे सोडणार आहोत। तर आता पाणी घालूया। माशाच्या साराची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला हे डायरेक्ट दाखवते। हे बघा, असं मस्त आपलं सार आता तयार होईल। रंग काय सुरेख दिसतोय बघा साराचा। माशांना मीठ लावलेलं आहे, आपण आता सारासाठी मीठ घालूया। माशांना मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। आज दोघी जणी माझ्या मदतीला आहेत, त्याच्यामुळे आज माझं जरा काम इझी झालंय। मासे साफ करून दिले स्मिताताईंनी, आणि शांतीताईंनी मला वाटण तयार करून दिलं। मी फक्त सार फोडणीला घालते। नंदा माझ्या दोघी खूप मदत करतात मला। आम्ही तिघी जणी आहोत सध्या, आमची खूप मजा चालली आहे, मस्त पिकनिक चालू आहे आमची। त्यांना चुलीवरचं आज जेवण जेवायचं होतं, म्हणून आज चुलीवर आम्ही मासे बनवतोय। आता ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये मासे सोडणार आहोत। 4-5 कोकम घालते मी आता। हे बघा, हळद आणि मीठ लावून ठेवलेले हे सौंदाळे मासे आहेत। हे बघा, असे हे सौंदाळे मासे ताईंनी साफ करून दिले। आता आपण ते सारामध्ये सोडूया। एक डोकं पण ठेवलंय, ते पण घालूया। आता हे एका उकळीवर आपले मासे शिजतील आणि सार आपलं तयार होईल। मग आपण दुसरी रेसिपी करायला घेऊया। मस्त उकळी फुटलेली आहे, 2 मिनिटात मासे शिजतील। हे बघा, हे आपले हळद आणि मीठ लावलेले सौंदाळे मासे आहेत। हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला आपण घालूया। कसं हवंय, झणझणीत की मीडियम? थोडंसं झणझणीत। अच्छा, चला झणझणीत हवंय, मसाला जास्त घालूया। आता हा आपण ठेचलेला लसूण घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत भरपूरशी अशी मी, आणि ही आहेत कोकम पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। गेल्या वेळेस आपण आगळ लावलेलं, आता आपण कोकम लावणार आहोत। तर आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालूया। कच्च्या लसणाची पण खूप छान चव येते। हे मी सारासाठी जे वाटण केलेलं होतं ते वाटण थोडंसं ठेवलेलं आहे, ते पण आपण लावूया। याच्यामध्ये लाल सुकी मिरची, लसूण, ओला नारळ, कांदा, धणे असं सगळं घातलेलं आहे। तर आता आपण हे वाटण पण ह्याला लावूया, आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आजच्या ह्या केळीच्या पानातल्या माशांची चव आणखीन वेगळी लागणार आहे। त्या दिवशी आपण सोळे मासे जे केळीच्या पानात केलेले त्याची चव आणि ह्याची चव वेगळी असणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये साराचं जे वाटण आहे ते पण घातलेलं आहे, आणि कच्चा लसूण आपण ह्याच्यामध्ये ठेचून घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे। तर ह्या सगळ्याचा जो फ्लेवर उतरतो ना तो खूप छान लागतो।
हे बघा, हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे. आपण हे 10-15 मिनटं असंच मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. नंतर आपण ते केळीच्या पानात भाजणार आहोत. हे बघा, आपण गेल्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं, केळीचं पान असं थोडंसं शेकवून घ्यायचंय म्हणजे ते छान नरम होतं आणि मग आपल्याला त्याचं पॅकेट बनवायला इझी जातं. त्याच्यामुळे आपण हे आता केळीचं पान भाजून घेतोय. छान एकदम मस्त नरम अशी होतात आणि आपल्याला पाहिजे तशी वळतात मग पानं. थोडंसं अगदी आपण तेल लावणार आहोत पानाला. अगदी कमी तेलातली ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. हे बघा, आता तेल लावून झालेलं आहे. आपण हे मासे ह्याच्यामध्ये ठेवूया. आता मासे मस्त मुरलेत मसाल्यामध्ये, खूप छान असा घमघमाट येतोय. हा जो मसाला सगळा आहे तो असा वरून लावायचा आहे. हे बघा, मासे आपले सगळे ठेवून झालेले आहेत त्याच्यामध्ये. आता आपण ह्याचं पॅकेट करायचं. हे बघा, आता आपण ह्याचं पॅकेट तयार करूया. जसं आपण गेल्या वेळेस केलेलं होतं तसंच आपण हे पॅकेट करतोय. आता बघा, हे आपण असं पॅकेट तयार करून घेतलं. आता आपण ते दुसऱ्या केळीच्या पानामध्ये पुन्हा गुंडाळणार आहोत. केळीचं पान फाटून आतमधले मासे बाहेर येऊ नये म्हणून आपण हे असं डबल पॅकिंग करतो. आता हे वाघ आपण घेऊन आणि बांधणार आहोत. हे बघा, हे असं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गेल्या वेळेस जसं निखाऱ्यांवर हे भाजलेलं होतं तसंच आता आपण हे निखाऱ्यांमध्ये भाजणार आहोत. हे बघा, चुलीत निखारे तयार झालेले आहेत. आपण आता हे पॅकेट ठेवूया आणि वरून ही जळती लाकडं ठेवूया आणि थोडेसे निखारे पण घालूया. चारी बाजूने निखारे व्यवस्थित लागायला पाहिजेत, तेव्हा ते आतले मासे व्यवस्थित शिजणार. आपलं आता हे मासे भाजून झालेले आहेत. आपण आता हे काढूया. त्याच्यावरची राख सगळी आधी बाजूला करायची आणि हे पॅकेट अलगद उचलून ताटात आपण काढून घेऊया. हे बघा, मस्त आपले मासे तयार झालेले आहेत आणि आज आपल्याला स्मिताताई खाऊन आणि टेस्ट कशी आहे ते सांगणार आहेत. हे बघा, त्या उघडत आहेत. मस्त गरम गरम वाफा येत आहेत. ओ हो हो, वाव वाव, सुंदर सुगंध पसरलेला. हे बघ, मस्त भाजलेत. गरम आहे ना? गरम आहेत. ताईंनी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सांगतील त्या टेस्ट कशी आहे. सुंदर. मसाला वगैरे व्यवस्थित लागला आहे ना? मीठ मसाला एकदम परफेक्ट. स्मोकी फ्लेवर वेगळा. मी पहिल्यांदा डिश खाते. सुंदर. मस्त आलं का ताई? तंदुरी टाईप. छान आहे ना? यावा तुम्ही पण आता. स्मिताताईंना खाताना बघून शांतीताईंच्या तोंडाला पाणी सुटलं आणि आता त्या देखील आलेल्या आहेत. वाफालेली एकदम मस्त. त्या आपण आपल्याला सांगणार आहेत कसं झालंय ते. छान सुगंध, अप्रतिम. चला, माझ्या दोघी नंदा खुश झालेल्या आहेत, त्याच्यामुळे माझं टेन्शन गेलेलं आहे. दोघींना पण आवडलेलं आहे. सुंदर. घ्या घ्या, त्याच्यातून खायला सुरुवात करा. अरे, आपल्याला जेवणावर खायचंय. चटणी पण टेस्टी लागते एकदम. लसणीचा फ्लेवर पण सुंदर उतरलाय आतमध्ये. कच्ची लसूण टाकली होती ना? लसूण आणि कढीपत्ता फ्लेवर आलाय त्याच्यामध्ये एकदम सुंदर. मासा पण चविष्ट आहे. आजचा माझ्या बहिणीने बनवलेला हा सुंदर पदार्थ
मच्छीचा फ्लेवर्ड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा. हे बघा सौंदाळ्याचं सार गरमागरम तयार आहे आणि हे केळीच्या पानात आपण भाजलेले सौंदाळे देखील तयार आहेत. मस्त आमचं ताट तयार आहे आणि आता आम्ही मस्त ताव मारणार आहोत तिघीजणी. कसलं भारी दिसतंय बघा. या माशाला तर अफलातून चव आलेली आहे असं ताईंनी दोघींनी पण सांगितलेलं आहे. आता मी पण खाऊन बघणार आहे. चला आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील. धन्यवाद.